महत्वाची बातमी, रत्नागिरीमध्ये मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाकडून 3 नंबरचा बावटा। मिरकरवाडा किनारपट्टी भागात 3 नंबरचा आता बावटा। खोल समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये असं आवाहन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। रत्नागिरीमध्ये मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाकडून 3 नंबरचा आता बावटा। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। मनोज, याचा नेमका अर्थ काय की रत्नागिरीमध्ये मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाकडून 3 नंबरचा बावटा? वृषाली, या ठिकाणी बघायला गेलं तर हा 3 नंबरचा बावटा या ठिकाणी मत्स्य विभागाकडून लावला गेलेला पाहायला मिळतो आहे। म्हणजेच अरबी समुद्र किनारपट्टी भागात या ठिकाणी वादळाची शक्यता आहे, वेगवान वारे सुटण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे किनारपट्टी भागातल्या लोकांना आणि मच्छीमारांना सतर्क करण्यासाठी हा बावटा लावला जातो। या बावट्यामध्ये प्रकार आहेत। हा 3 नंबरचा बावटा आहे, 2 नंबरचा बावटा देखील येतो, 1 नंबरचा बावटा देखील येतो। याचाच अर्थ की पुढच्या काही तासामध्ये या ठिकाणी वेगवान वारे किंवा अरबी समुद्रामध्ये वादळाची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं हा मच्छीमारी करणाऱ्या बांधवांना आणि किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क करण्यासाठी या ठिकाणी हा बावटा लावला जातो। गेले 4 दिवस जो पाऊस होतो आहे त्यानंतर काल सुद्धा रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि मत्स्य विभागानं आता या ठिकाणी 3 नंबरचा बावटा लावून किनारपट्टी भागातील लोकांना सूचित केलेलं आहे। या ठिकाणी वेगवान वारे आणि त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय। हा सगळा अरबी समुद्र किनारपट्टी भागाचा पट्टा आहे आणि याच ठिकाणाहून हे मिरकरवाडा बंदर आहे की जे महाराष्ट्राचं सर्वात मोठं बंदर आहे आणि याच ठिकाणावरच्या किनारपट्टी भागातील लोकांना कळावं की पुढच्या सूचना काय आहेत यासाठी हा बावटा लावला गेलेला पाहायला मिळतो आहे। पुढचे 4 दिवस या ठिकाणी कोकणासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगानं या बावट्याला खूप महत्त्व आहे, कारण किनारपट्टी भागात अशा स्वरूपाचा बावटा लावल्यानंतर या ठिकाणी म्हणजे समुद्राच्या भागामध्ये या ठिकाणी वादळ येऊ शकतं किंवा वेगवान वारे देखील वाहू शकतात आणि त्याच पद्धतीनं समुद्राच्या लाटाही मोठ्या येऊ शकतात। त्यामुळे सतर्क करण्यासाठी हा 3 नंबरचा बावटा सध्या किनारपट्टी भागात या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।